सिल्लोड पुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष व कृतीशील पुरवठा निरीक्षक अधिकारी बळीराम मुंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तालुक्यातील आमठाणा येथील 2 दुकानांची घेतली झाडाझडती। या तपासणीमध्ये मात्र साखर साठ्यांची शासन नियमाप्रमाणेच आढळून आला साठा तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे ही मोहीम। त्यामुळे किरकोळ किराणा होलसेल किराणा दुकानदारांमध्ये झाली भीतीचे वातावरण निर्माण। ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून। राज्यामध्ये शासनाच्या पुरवठा विभागाच्या साखर तपासणी मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व कृतीशील जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशान्वये तर सिल्लोड तहसील कार्यालयाच्या परीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष पुरवठा निरीक्षक अधिकारी बळीराम मुंडे यांच्यासोबत त्यांचे असलेले सहकारी सहाय्यक महसूल अधिकारी तथा पुरवठा निरीक्षक आशिष औटी व त्याचबरोबर पुरवठा विभागातील सर्व ऑपरेटर गणेश कदम, अभिषेक अन्नदाते, पवन बदर असे मिळून आमठाणा येथील साई किराणा अँड जनरल स्टोअर व श्रीनाथ किराणा दुकान या ठिकाणी जाऊन साखर साठ्यांची तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये वाजवीपेक्षा जास्त साखर मिळून आली नाही, त्यामुळे सदर दुकानदार यांचे जबाब नोंदवण्यात आले। सिल्लोडमध्ये ही मोहीम अतिवेगाने राबवली जात असल्यामुळे ज्या दुकानदारांकडे साखरेचा अधिक साठा अनधिकृत आढळून आला आहे किंवा अशा दुकानदारांवर असं नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ग्राहकांच्या बाबतीत जर का दुकानदाराने जास्त दराने साखर विक्री केली तर तो सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व कृतीशील जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या आदेशान्वये परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष व कृतीशील पुरवठा निरीक्षक अधिकारी बळीराम मुंडे यांनी ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे। तालुक्यातील साखर साठा तपासणीचा हा दुसरा दिवस असून तालुक्यातील नीलम मॉल, FK मॉल व आमठाणा येथील साई किराणा अँड जनरल स्टोअर व श्रीनाथ किराणा दुकानातील साखर साठ्यांची तपासणी करण्यात आली। यामुळे तालुक्यातील विविध मॉल व दुकाने यामध्ये आता शिल्लक साखर साठा दुकानदार ठेवतो की नाही हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे। मात्र पुरवठा विभागाने ग्राहकांच्या सोयीसाठी मात्र ही मोहीम हाती घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।